क्वेश्चन विचारतो आपल्याला बघा, अ बीम ऑफ टी सेक्शन. तो जनरली जे बीम असतात आरसीसीचे बीम ते टी शेपमध्ये सुद्धा राहतात, त्यांचा क्रॉस सेक्शन कसा असतो, टी शेपमध्ये असतो. बरं, तो बीम ऑफ टी सेक्शन हॅव्हिंग फ्लेंज. फ्लेंज कोणाला बोलतात, ही जे टॉपचा पोर्शन असतो याला बोलतात फ्लेंज, आणि ही जी उभी असते हिला बोलतात वेब. ठीक आहे, तो काय म्हणले, टी सेक्शनचा एक बीम आहे, त्याची फ्लेंज दिली तुम्हाला 300 mm बाय 50 mm. तो जेव्हा पण आता आपण बघणार तर आपल्याला पहिले डायग्राम काढावी लागेल. बघा, तो 300 mm बाय 50 mm तुम्हाला म्हटलेलं आहे, म्हणून आपण काय करणार हे बघा, हा इथून तर इथवर हा काय असणार आपला 300 mm. ठीक आहे, आणि नंतर काय 50 mm म्हटलंय, म्हणजे ही जे त्याची थिकनेस असणार आहे प्लेनची ही 50 mm आहे. इथपर्यंत कळालं का तुम्हाला? ओके, पुढे जाऊया. वेब तुम्हाला दिलाय 400 mm बाय 50, तो 400 mm त्याची डेप्थ राहणार आहे. बघा, तुम्हाला तेवढं कळून जाते डायमेन्शनवरून 400 कुठला आणि काय. ठीक आहे, तो आता डायग्राम आपण स्केलवर काढले नाही, इकडे तिकडे होऊ शकते. हे कितीवर काही डेप्थ, इथून तर इथवर ही जे डेप्थ आहे ही आहे 400, तर हे 400 mm आहे. आणि नक्कीच हे 50 म्हटल्यावर हे 50 येत राहणार ना. आलं का लक्षात? ते आपल्याला बघून बी कळते की 400 हा राहणार आहे आणि 50. तुम्ही काय असं नका म्हणा की पहिला जो असतो तो आडवा असतो आणि दुसरा जो असतो उभा असतो, असं नाही करणार आहे आपण. मोठं डायमेन्शन लगेच कळून जाणार की डेप्थ मोठी असणार आहे आणि ही जी थिकनेस आहे ती छोटी असणार आहे. इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा. पुढे काय म्हणतोय बघा, इट इज सब्जेक्टेड टू मॅक्सिमम शेअर फोर्स. कधी कधी तुम्हाला डायरेक्ट मॅक्सिमम शेअर फोर्स देऊन देतो, जे की या उदाहरणामध्ये दिलेलं आहे. कधी कधी तुम्हाला काय म्हणतो की एक सिम्पली सपोर्टेडचा बीम आहे, त्याच्यावरती लोड देतो आणि मग तुम्हाला तो शेअर फोर्स काढावा लागतो. ज्याला एसएफडी बीएमडी जमत असेल त्याला त्या रिॲक्शन बी काढता येतील, किंवा ज्याला मेकॅनिक जमत असेल त्याला त्या रिॲक्शन काढता येतील. ओके, तुम्हाला काय म्हणले, मॅक्सिमम शेअर फोर्स त्यांनी डायरेक्ट दिला आहे, तुम्ही दिमाग लावणार नाही, मी डायरेक्ट लिहिणार की यस इज इक्वल टू मॅक्सिमम शेअर फोर्स किती दिला आहे, 200 किलो न्यूटन. तो 200 किलो न्यूटन म्हणजे 200 किलो न्यूटन इज इक्वल टू 200 × 10⁻³ न्यूटन. ओके का? या पद्धतीने झालं. ड्रॉ शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला काय म्हणलेलं आहे, शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ड्रॉ करून दाखवा. ड्रॉ शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. ओके का? चला, शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करण्यासाठी तुमच्याकडे एक्सप्रेशन असतं. पहिले तुम्ही कुठे कुठे शोधणार ते पण बघून घ्या. हा जो काही टी सेक्शन आहे, या टी सेक्शनला आपल्याला शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करावं लागतं. कुठे कुठे शेअर स्ट्रेस फाइंड आउट करावा लागतो, टॉपला ही आहे प्लेनचा हा बॉटम, इथं दोघांचा हा जंक्शन इथे, म्हणजे बघा हे जे पॉईंट सांगतो ना, इथे मला शेअर स्ट्रेस शोधायचा आहे, या इथं शोधायचा आहे 3, आणि इथे एक न्यूट्रल ॲक्सिस आहे, सेंट्रलची एक ॲक्सिस असते जिला बोलतो आपण न्यूट्रल ॲक्सिस, त्या ॲक्सिसच्या इथं पण मला शोधायचं आहे. म्हणजे बघा 1 2 3 आणि या ॲक्सिसवरती शोधायचं आहे, म्हणजे इथं असणार हा चौथा पॉईंट. ठीक आहे, आणि मला बॉटमवर शोधायचं, म्हणजे एकूण किती ठिकाणी मला शेअर स्ट्रेस शोधायचे, 5. 1 2 3 4 आणि 5 यांना नावं देऊन टाकू रे आपण. ए बी सी, ABC हा D आणि हा काय झाला बॉटमचा E. या 5 पॉईंटला मला शेअर स्ट्रेस शोधायचा आहे. ओके, तुम्हाला लगेच कळून जातं की टॉपचा जो हा सरफेस आहे ना, याच्यावरती कोणी नाही आहे, याच्यावरती कोणी नाही म्हणजे हा वरचा सरफेस घासला जाणार नाही, घासला जाणार नाही म्हणजे शेअर स्ट्रेस तयार होणार नाही. बॉटमला पण याच्या खाली कोणी नाही आहे, याला घासणारा कोणी नाही आहे, म्हणून बॉटमला पण शेअर स्ट्रेस किती राहणार, 0. तुम्हाला सरळ कळून गेलं की एला आणि बॉटमचा जो E आहे या दोघं ठिकाणी शेअर स्ट्रेस किती आहे, 0. किती आहे, 0. आणि तुम्हाला कुठल्या पण ठिकाणी शेअर स्ट्रेस काढायचं असेल तर आपल्याकडे एक्सप्रेशन काय होतं, SAY बार डिवाइड बाय BI. SAY बार डिवाइड बाय BI. तो तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, मला काय करावं लागेल, मला फॉर्म्युला माहिती आहे, टाऊ इज इक्वल टू SAY बार डिवाइड बाय BI. तुमच्या लक्षामध्ये येईल की इथे कॉमन जो असतो तो कॉमन आय आहे, तो तुम्हाला पहिले टी सेक्शनचा आय काढता यायला पाहिजे. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टी सेक्शन, तो कसा फाइंड आउट करतात बघा. तो टी सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट आपल्याला करावा लागेल, तिथं आपला टाइम जाणार आहे, बारकाईने तरी लक्ष द्या. बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल, हे टी सेक्शन दिसतोय तुम्हाला. ओके, याच्यामध्ये 2 एरिया दिसत आहे मला, हा एक एरिया आहे आणि हा दुसरा एरिया आहे. समजा मी याला ॲक्सिस पकडली, ठीक आहे, ॲक्सिस पकडून टाकली, हा 1 नंबरचा एरिया झाला आपला, हा 2 नंबरचा एरिया झाला. मला फाइंड आउट करावं लागेल वरच्या 1 नंबरच्या एरियाचा, 1 नंबरचा जो एरिया आहे ना टॉप, त्याचा एरिया mm² मध्ये काढायचा आहे. समजा इकडे लिहिलं मी 1 नंबर आणि इथे काय लिहिलं मी 2 नंबर. मग हा 1 नंबरवाला जो याचा एरिया काय येईल, 300 बाय 50. तुम्ही कसं करतो बघा, 300 mm × 50 mm. हे काय झालं आपला, हा झाला एरिया, जो की किती बाळांनो, एरिया इज इक्वल टू 5 3 15 1 2 3 1 2 3 mm². दुसरा जो पोर्शन आहे बघा, दुसरा याचा एरिया जर काढला तर किती बरं का, 400 डेप्थ ते 50 त्याचे काय थिकनेस आहे. तो तुम्ही काय करणार, विडते, तो तुम्ही काय करणार, हा झाला समजा A1, तो तुम्ही A2 काढून घ्या इकडे. A2 बराबर काय येईल, A2 400 डेप्थ आहे ना, 400 × हे 400 × किती आहे 50. म्हणजे ते कॅल्क्युलेशन तोंडी पण करता येईल. 4 5 20 20 1 2 3 1 2 3 mm² मी तिथेच करून टाकलं.
ओके, पुढे काय करणार, पुढे तुम्हाला एक्सची गरज नाही राहत, तो टी सेक्शनमध्ये आपल्याला वाय बार लागणार आहे. ठीक आहे, कारण की मला आय एक्स एक्स लागतो. जेव्हा तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस लागत असेल तर तुम्ही वाय काढायचा. काय काढायचा? वाय. याचा अर्थ मी तर वाय वन काढतो रे. वाय वनचा अर्थ असतो उभा निम्मा. काय असतो? उभा निम्मा. मग मला सांगा, तुम्ही एक नंबर लिहिलाय म्हणजे एक नंबरची आकृती ही आहे. याचा उभा निम्मा किती आहे रे? तुम्ही म्हणणार 50चा निम्मा 25 आहे. 50चा निम्मा किती आहे? 25. पण बाळांनो, तुम्हाला काय इथून मोजायचं का? इथून मोजलं तर 25 येईल. ते तुम्हाला खालून मोजायचं आहे या ॲक्सिस पासून. मग इथून तर इथवर 400 आहे आणि याचा निम्मा किती होऊन दिला? 25. म्हणजे वाय वन किती झाला? वाय वन म्हणायला याला काय बोला आपण? वाय वन. तो वाय वन आला 425. नाही समजलं का? समजलं. कसं केलं मी? हे बघा, खालून मोजायचं 400 आणि 50चा निम्मा 25. 425. ओके, इकडे या. इथं मला y2 काढावा लागणार आहे. y2 काय असणार आहे? उभा निम्मा. कोणाचा? दुसऱ्या आकृतीचा. तर ही दुसऱ्या आकृतीचा उभा निम्मा किती येईल बरं का? 400चा निम्मा 200 येतो. पण तुम्हाला कुठून मोजायची? इथून मोजा. इथून जरी मोजलं तरी पण तो किती येणार? 200च येणार. आलं का? तो याचा अर्थ असा आहे, दुसऱ्या आकृतीचा वाय बार किंवा दुसऱ्या आकृतीचा जो वाय आहे तो किती आहे? 200 mm. आता आपण काय करणार? आपण फाइंड आउट करणार वाय बार. वाय बार कसा येईल? A1 y1 प्लस A2 y2 डिवाइड बाय A1 प्लस A2. हे बघा, तुमच्याकडे आता एरिया जो आहे आपण काढून घेतला आहे अगोदर, किती आहे? 15,000. तो 15,000 इंटू y1 किती आहे? 425 प्लस A2 किती आहे? 20,000 इंटू 200. हा 200 बाळांनो, येते काय? हा 200. हा 200 डिवाइड बाय 15,000 एरिया आहे ना. 15,000 प्लस 20,000. याला कॅल्क्युलेटरमध्ये व्यवस्थित करा. डायरेक्टली टाकायचं डब्बा बाय डब्बा करून. सांगा किती आन्सर? वाय बार किती आला? वाय बार इज इक्वल टू, तो वाय बार जो आला आपला, याचं पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर वाय बार येतोय 296.428 येतो. त्याला आपण काय करून टाकला? 3 करून टाकला. 296.43 mm. तो वाय बार आपला झाला. आता आपण काय करणार? आता मुवमेंट ऑफ इनर्शिया काढणार अबाउट एक्स ॲक्सिस. मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. आपल्याकडे 2 एरिया आहे. अबाउट एक्स ॲक्सिस काढणार तर आय एक्स एक्स इज इक्वल टू IXX1 प्लस IXX2 राहणार. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. तर आपण आता काय करूया? आपल्याला IXX1 काढायचा आहे अगोदर आणि IXX2 नंतर काढूया. मग आपण सुरुवातीला काय करूया? IXX1 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो कसा फाइंड आउट करतो मी बघा इकडे. कुठला पण मुवमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा तुम्ही काढणार आहे, तुमच्याकडे एक्सप्रेशन कुठलं असतं बरं का? ते असतं BD चा क्यूब बाय 12 प्लस AH चा स्क्वेअर. AH चा स्क्वेअर. आणि ही आपली कुठली आकृती? 1 नंबरची. तो हा आपला फॉर्म्युला जनरल राहणार आहे. 1 नंबरची आकृतीची बात करताय तो त्यासाठी बी किती आहे बघा बरं, चेक करा. इकडे या. बी म्हणजे आडवा. बी किती आहे? 300. डी किती आहे त्याचा? 50. तो BD क्यूब करायचा ना. याचा अर्थ असा आहे, हे बघा ना इकडे. तो बी किती आहे? 300. डी किती आहे? 50. त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस AH स्क्वेअर. याचा अर्थ जी पहिली आकृती आहे त्याचा एरिया किती आहे? A1. हा काय एरिया काढलाय ना मी इथं? हा काय? 15,000. बरोबर का? तर तुम्ही काय करणार? हा A इथं लिहिणार. तो 15,000 इंटू, आता बघा इथे एच ची जी व्हॅल्यू असते मी तर पुढे लिहून टाकायला पाहिजे. कसं लिहितोय बघा? BD चा क्यूब बाय 12 प्लस A. आणि हा एच काय असतो बाळांनो? एच असतो वाय बार मायनस Y1. पहिली आकृती चालू आहे ना, तो वाय बार मायनस Y1 त्याचा स्क्वेअर. या पद्धतीने. मग मला सांगा, हे बघा, बी 300 टाकला, डी होता 50, तो BD क्यूब बाय 12 केला प्लस एरिया किती आहे? 15,000. वाय बार किती आहे आपल्याकडे? तो वाय बार किती काढला? हे का चेक करा. चालू काढला. वाय बार किती आहे? 296.43 आणि Y1 किती आहे? 425. लक्षात राहू द्या, 296.43. 296.43 मायनस 425. तर तुम्ही याचा स्क्वेअर करा. आणि ही जी व्हॅल्यू असणार आहे, ही व्हॅल्यू किती आहे सांगा बरं का? IXX1 येईल. पहिल्या आकृतीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया येऊन जाईल. तो किती येतो इथं? तो येतो 250. ठीक आहे. ENG दाबून द्यायचा. ENG लास्टला जे पण आन्सर येईल त्याला ENG दाबायचा. 251. कोणी 251 आणते, कोणी 250 आणते. 96 आहे ना ते पुढे 0.96. हा, तो याचा आन्सर काय येईल? याचा आन्सर जो आपण काढणार ते आन्सर किती येईल? 251.0780. ठीक आहे. तो आपण काय करूया? आपण राऊंड अप करून टाकूया. 251.08 करून टाकूया. तो काय येईल? 251.08 इंटू 10⁶ mm⁴. हा झाला मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स पहिल्या आकृतीचा. आता आपण काढणार IXX2. काय फाइंड आउट करणार? IXX2 काय येईल बरं का? सेम BD चा क्यूब बाय 12 प्लस AH चा स्क्वेअर. या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल? BD चा क्यूब बाय 12 प्लस एरिया काय असणार? A2 आणि H काय असतो बाळांनो? वाय बार मायनस Y2 त्याचा स्क्वेअर. मग बरं बघा आता दुसऱ्या आकृतीचा बी काय असणार आहे? ही काय दुसरी आकृती आपल्याकडे बी आहे त्याचा 50. डी किती आहे त्याचा? 400. तो 50 इंटू
50 इंटू 400चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया काय आहे आपल्याकडे दुसऱ्या आकृतीचा एरिया एका इथे लिहिला आहे काय एरिया बरं का A2 आहे 20,000 A2 किती आहे 20,000 तो 20,000 इंटू एच किती बरं का आता हा बघा एरिया लिहिला एच काय असतो वाय बार काय रे आपल्याकडे 296.43 मायनस Y2 किती आहे Y2 जर काढला तर किती बाळांनो Y2 आहे 200 mm आहे तो आपण इथे आता टाका 200 आणि याचा करायचा स्क्वेअर याचा आन्सर सांगा मला IXX2 किती आला IXX2 जेव्हा आपण काढणार आहे तर याचं उत्तर बघा येते 452.64 बघा 452.64 इंटू 10⁶ तो 452.64 इंटू 10⁶ mm⁴ हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया दुसऱ्या आकृतीचा तो IXX1 आला IXX2 आला ओके आपण आता फाइंड आउट करणार मोमेंट ऑफ इनर्शिया IXX ठीक आहे तो कसा फाइंड आउट करणार या दोघांची बेरीज करा IXX1 प्लस IXX2 तो बघा बरं काय येईल आता हे बेरीज करणं पण सोपं आहे कसं 250.08 10⁶ आहे इथे किती आहे 452.64 10⁶ आहे तो 10⁶ कॉमन काढून घ्या मध्ये काय उरेल मग मध्ये उरणार 250.08 प्लस 452.64 इंटू 10⁶ मग मला सांगा IXX किती आला बरं का हा आला 952.80 इंटू 10⁶ चेक करा बरोबर आहे का काय चुकवलं परत 400 याच्यात करा तुम्ही जरा याच आन्सरला हे प्लस किती आलं बघा 702.72 इंटू 10⁶ हा झाला mm⁴ हे आन्सर आहे आपला IXX तो 702.72 इंटू 10⁶ हा मुवमेंट ऑफ इनर्शिया आला जो आपल्याला फॉर्म्युलामध्ये लागणार आहे म्हणजे जे एक्झाम्पल तुम्ही आता हे मुवमेंट ऑफ हा फक्त मुवमेंट ऑफ इनर्शिया आला आहे आता आपल्याला काय करायचं आहे शिअर स्ट्रेस काढायचे ओके नाव कॅल्क्युलेशन ऑफ शिअर स्ट्रेस तो स्टेप 2 करून घ्या कॅल्क्युलेशन ऑफ शिअर स्ट्रेस चला बरं का कुठे कुठे शिअर स्ट्रेस काढायचे 5 पॉईंटला ABCDE मग आता आपण सुरुवातीला ए ला फाइंड आउट करणार आहे तो काय येईल बरं का टॉपला तुम्हाला माहिती आहे की शिअर स्ट्रेस ॲट ए किती असतो 0 न्यूटन पर mm² शिअर स्ट्रेस ॲट किती ई ला लास्ट पॉईंटला तो पण किती आहे 0 न्यूटन पर mm² हे बघा ना ए ला आणि बॉटमचा हा ई या दोघं ठिकाणी शिअर स्ट्रेस किती असतो 0 आता आपण बघणार बी ला शिअर स्ट्रेस ॲट बी तो शिअर स्ट्रेस ॲट बी कसं काढतो बघा नाव शिअर स्ट्रेस तुम्ही बी ला जेव्हा फाइंड आउट करणार तर एक्सप्रेशन वापरायचं आहे SAY बार डिवाइड बाय BI याच्यामधला एस तर तुम्हाला गिवन आहे एरिया कोणाला बोलतात तुम्ही ज्या पर्टिक्युलर पॉईंटला शिअर स्ट्रेस काढताय एक तर त्याच्या वरचा पूर्ण एरिया घ्यायचा किंवा त्याच्या खालचा पूर्ण एरिया घ्यायचा मी नवीन सांगतो इकडे हा बी पॉईंट आहे ना तुम्हाला एरिया पाहिजे की नको तर या बी पॉईंटचा म्हणजे ही जी लाईन आहे याच्या वरचा पूर्ण एरिया घ्यायचा नाही त्याच्या खालचा पूर्ण एरिया घ्यायचा कळतंय का तुम्ही काय म्हणणार की आता खालचा पण ओके वरचा पण ओके आपण काय करूया या पॉईंटचा वरचा एरिया घेऊया कुठला वरचा मग 300 गुणिले 50 हा वरचा एरिया होऊन जाईल ना त्याचा 300 गुणिले तुम्ही जिथं फाइंड आउट करतात का त्याचा वरचा किंवा खालचा एरिया घ्यायचा मी कुठला घेतला 300 गुणिले 50 याचा अर्थ असा झाला की इथे एरिया जो येणार आहे आपला इथे काढतो मी इथे एरिया जो असणार आहे यस मला गिवन आहे वाटलं असेल का किती येतो 300 इंटू 50 म्हणजे किती 15,000 आहे 15,000 mm² भेटला तो पण बरं वाय बार काय असतो इथं वाय बार काढून घेऊ वाय बार जो असतो तो असतो वाय बार बघा काय तुम्ही बॉटम होऊन हे बघा इथून तर इथपर्यंत हे वाय बार तुम्ही शोधला की नाही हा वाय बार किती आला होता 296.43 हा किती होता 296.43 तुम्हाला काय करायचं माहिती आहे का ही जी सेंट्रलची ॲक्सिस आहे इथून सेंट्रलची ॲक्सिस जी आहे ना तिथून तर तुम्हाला काय करायचं आहे हा इथपर्यंत पोर्शन आहे ना हे बघा तर तुम्हाला काय करायचं आहे ही जी पहिली आकृती याच्या वरचा जो पूर्ण एरिया ना हवाला या एरियाच्या सेंटरपर्यंत पोहोचायचं बाळांनो म्हणजे इथपर्यंत बघा तो न्यूट्रल ॲक्सिस पासून तर तुम्ही जो एरिया घेताय त्याच्या सेंटरपर्यंत हे जे अंतर असतं याला बोलतो आपण वाय बार आपल्या फॉर्म्युल्यामधला कळाला का हा तर हा सेंटर हा तर पूर्ण हे काढला मी तुम्हाला हे काढायचं असेल तर मी तुम्ही कसं करणार तुम्हाला हे फाइंड आउट करायचं ना कसं फाइंड आउट करणार हे वाला फाइंड आउट करायचं आपल्याला 225 हे इथून किती झालं 225 तो एक काम करू आपण काय काम करता येईल बरं का बघा टोटल डेप्थ किती आहे 400 + 50 टोटल डेप्थ किती आहे 450 हे बघा बरोबर की नाही टोटल डेप्थ किती आहे 450 ओके टोटल डेप्थ आहे 450 हां मला काय करायचं आहे हा जो वरचा एरिया घेतला आहे त्याच्या निम्म्यापर्यंत पोहोचायचं आहे मग त्याच्या निम्म्यामध्ये पर्यंत पोहोचण्याचा उपाय काय आहे आपल्याकडे 450 मधून जर तुम्ही समजा हा वरचा 25 50चा निम्मा मायनस करून टाकला बरोबर का तसं नका करू पहिले काय करा
या 450 मधून हे बॉटमचा जो वाय बार आहे ना हवाला हा मायनस करून सांगा बरं किती येतो तो 450 मायनस 296.43 450 मायनस 296.43 वाय बार म्हणजे तुम्हाला हा वाय बॉटम आहे ना हा वाय बॉटम आहे वाय टॉप भेटून जाईल तुम्हाला 153.57 किती आलं हे बघा या सेंट्रलच्या ॲक्सिस पासून टॉप पर्यंत याला बोलतो आपण वाय टी तर हा वाय टॉप किती आला हा वाय टॉप आलाय तुमचा 153.57 मला सांगा आता 153.57 आलं ना तुम्हाला इथून तर याच्या निम्म्यापर्यंत जायचं असेल तर 50चा निम्मा 25 मायनस करा ना याच्या निम्मापर्यंत जायचं ना मग काय करणार 153.57 मायनस 25 मग आपण काय करतो इकडे या ही जी आपली डायग्राम आहे इथं मी वाय बार कसा काढणार वाय टॉप कडून मोजला तर वाय टॉप मायनस 25 रे बाळांनो जो की किती येणार वाय बार बराबर वाय टॉप किती होता हे काय काढलं इथं 153.57 मग 153.57 बघा 153.57 मायनस 25 सांगा रे किती आन्सर आहे 128.57 एम मध्ये आलं का 128.57 म्हणजे यस भेटला ए भेटला वाय बार भेटला बी काय असणार जागा नसल्यामुळं इथे लिहून टाकतो बी ए बी काय असणार जिथे तुम्ही फाइंड आउट करताय ज्या लेनला फाइंड आउट करताय त्याचा बी किती आहे काय बी म्हणजे विड्थ 300 किती दिले नाही तर बी इज इक्वल टू 300 आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही काढलेला आहे बाळांनो ती व्हॅल्यू आपण लिहिता येईल आपल्याला मग आता आपण काय करणार याच्या पुढे जाऊया हा फॉर्म्युला आपण वापरूया तो मला शिअर स्ट्रेस काढायचा होता बीला काय फॉर्म्युला आहे यस ए वाय बार डिवाइड बाय बी आय ए यस किती होता रे शेअर फोर्स किती दिला होता शेअर फोर्स तुम्हाला दिलेला आहे 200 किलोन्यूटन बघून घ्या शेअर फोर्स किती आहे 200 किलोन्यूटन मग करा 200 इंटू 10⁻³ एरिया किती काढला चालू मी 15,000 तो 15,000 इंटू 15,000 ओके 15,000 वरती 3 शून्य इंटू वाय बार किती आणला मी वाय बार आणला हे बघा वाय बार किती आपल्याकडे 128.57 ओके आणि नंतर पुढे आपल्याकडे काय अजून आता झाला डिवाइड बाय बी आय बी किती म्हणलो 300 आणि आय किती काढला होता चालू मुवमेंट ऑफ इनर्शिया टोटल 702.72 इंटू 10⁻⁶ तो 702.72 इंटू 10⁻⁶ तर याचा अंतर किती येते सांगा टाऊ बी तो येतोय 1.83 न्यूटन हे बघा 829 आहे ना मग मी त्याला राऊंड अप करून 1.83 तर 1.83 न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर हा झाला बीला बीला म्हणजे कुठे हे बघा ना हा टी सेक्शन आहे की नाही या टी सेक्शनचा टॉपचा इथे किती होता शिअर स्ट्रेस 0 इथला मी फाइंड आउट केला आता मला या जंक्शनचा शोधायचा आहे आणि तो कसा फाइंड आउट करतात तुम्ही डायरेक्टली काढतो बघा टाऊ बी झाला आता मी काढणार पुढचा काढणार टाऊ ए बी सी टाऊ सी कसा काढतात रे टाऊ बी इंटू B1 बाय B2 करा B1 बाय B2 याचा अर्थ काय होतो B1 बाय B2 म्हणजे काय अरे वरच्याची विड्थ किती आहे ही आहे 300 आणि या बॉटमची विड्थ किती आहे 50 तो 300 बाय 50 करायचा याचा अर्थ टाऊ सी बरोबर टाऊ बी किती आहे 1.83 इंटू B1 किती आहे तुमच्याकडे वरच्याची विड्थ किती आहे 300 आणि बॉटमची किती आहे 50 नाही कळालं का मग सांगा बरं किती आला टाऊ सी आला 10.98 न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर हा झाला आपला टाऊ सी ओके आता आपला लास्ट पॉईंट शोधायचा आहे कुठला न्यूट्रल ॲक्सिसवाला तर आपण काय करणार शिअर स्ट्रेस ॲट न्यूट्रल ॲक्सिस इज इक्वल टू काय यस ए वाय बार डिवाइड बाय बी आय तुम्हाला कुठे शोधायचं आहे बघा हा टी सेक्शन आहे या टी सेक्शन इथे या न्यूट्रल ॲक्सिसला ठीक आहे तो इथे तुम्हाला जर शोधायचा असेल तर आपल्याला आता काय करावं लागेल मी पहिलेच बोललो की जिथे तुम्हाला शोधायचं त्याचा वरचा एरिया घ्या किंवा खालचा एरिया मी तुम्हाला विचारतो की कुठला एरिया सोपा जाईल सांगा तुम्ही म्हणाल खालचा सोपा जाईल कारण वरती 2 आकृत्या बनत आहेत बरोबर मग खालचा म्हणजे ही किती आहे सांगा रे किती होतं बॉटमहून 296 किती 43 हे बघा बॉटमचा वाय बॉटम किती आहे 296.43 आहे ना मग इथे तुम्हाला शोधायचं न्यूट्रल ॲक्सिस हे बघा न्यूट्रल ॲक्सिस सेंट्रलच्या याचा खालचा एरिया मी घेतोय कारण की मला वाटतं की तो सोपा आहे मग मला सांगा तुम्हाला आता यस काढायचं यस तर आपल्याकडे आहे किती यस इज इक्वल टू 200 इंटू 10⁻³ एरिया किती आहे याचा बघा या ॲक्सिसचा खालचा घेतोय मी किती येईल रे बी ह्या 50 आहे ना किती येईल 296.43 इंटू 50 रेक्टँग्युलर एरिया आहे कळतोय का रेक्टँग्युलर एरिया ना हे बघा हे 296.43 इंटू 50 किती आला रे 14,800
21.5 mm स्क्वेअर हा झाला एरिया. यस आहे. वाय बार काय येईल, जो एरिया तुम्ही घेतला आहे त्याचा सेंटरच्या ॲक्सिस पासून निम्मा, म्हणजे कुठून, इथून तर याचा निम्मा घ्यायचा बघा, याचा निम्मा हे मग किती बाळांनो हे येईल 296.43 डिवाइड बाय 2 किती म्हणला 148.215. ठीक आहे, तो 215 लिहून टाकूया. हा झाला आपला वाय बार इथला. तो यस भेटला, ए भेटला, वाय बार भेटला. बी काय असणार, बी म्हणजे तुम्ही जिथे काढताय त्याचं विड्थ किती आहे, इथे फाइंड आउट करताय 50. काय झाला 50 mm. ओके. आय काय, आय काढलाय आपण. आय किती होता आपल्याकडे, आय किती होता बाळांनो, तो होता आय होता 702.72 702.72 इंटू 10⁶ mm⁴. मग या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, त्याला उचलून टाका म्हणजे तुमचं शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन होऊन जाईल. बरं काय बरं का बघा, चेक करा. तर याला शांततेमध्ये सॉल्व करायचं आहे. काय बरं का, आता मला फाइंड आउट करायचं आहे शिअर स्ट्रेस कुठे, न्यूट्रल ॲक्सिसला. यस ए वाय बार डिवाइड बाय बी आय. यस किती आहे 200 इंटू 10⁻3. एरिया किती काढला आपण बाळांनो, एरिया आला आपल्याकडे 14,821.5 इंटू वाय बार काय आला, वाय बार आला आहे 148.215 148.215 डिवाइड बाय बी किती आहे, बी किती आपल्याकडे 50, तो बी आहे 50 आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 702.72 इंटू 10⁶. सांगा बरं का किती आला बाळांनो न्यूट्रल ॲक्सिस. 200 इंटू 10⁻3. तो आन्सर जे येते ते एकदा चेक करा. 12.50 उत्तर आहे न्यूटन पर mm स्क्वेअर. हा झाला न्यूट्रल ॲक्सिसवाला. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, ते शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काढून दाखवायचं आहे. म्हणजे बघा ही टी सेक्शन आहे, हा टी सेक्शन आहे आपला, आणि याचं डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करून दाखवायचं आहे. बघा आता टॉपला किती आहे 0, बॉटमला किती आहे 0. आता इथल्या या ठिकाणी तुम्हाला दोन हे दिसायला भेटतील, इथे पण आणि इथे पण. याच लाईनमध्ये दोन शिअर स्ट्रेस आहे ना. हा पहिला किती काढलाय तुम्ही बघा, तो टाऊ बी किती आला 1.83 आलाय ना, हा आलाय 1.83. आणि नंतर पुढे दुसरा टाऊ सी किती आणलाय 10.98. तो 10.98 म्हणजे पुढे जाईल बाळांनो त्याच लाईनमध्ये. हा आला 10.98. बरोबर की नाही, हे झाले सगळे पॉईंट झाले, 1 2 3 झाले, 1 2 3 झाले. बरोबर. न्यूट्रल ॲक्सिस ही न्यूट्रल ॲक्सिस आहे, हे न्यूट्रल ॲक्सिस आहे. याच्यावर किती आहे बोललो मी, मॅक्सिमम किती 12 पॉईंट किती 50. तो 12.50 आलं की नाही बरोबर. हां, आणि लास्टला 0 याला जोडून टाका. असं आलं का लक्षात. तो या पद्धतीने शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आपल्याला बनून जाते. ओके. तो तुम्ही असे तुम्हाला जर तुमचा टाईम भेटत असेल आणि तुम्हाला मस्करी सुचत असेल तर शेवटी दोन अशी बाणं मारत राहायचे. ओके. हे शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे टी सेक्शनचं.